नमस्कार फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण झटपट असे चिकन पुलाव किंवा चिकन बिर्याणी असं म्हणतो ती बनवणार आहोत. तर मी चिकन ऑलरेडी मॅरिनेट केलं आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि आपली भरपूर अशी कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची हे मॅरिनेट करून ठेवली दही टाकून. अर्धा तास झाला आहे. आणि इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेत, बासमती तांदूळ. स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घ्यायचे. अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो मी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने किलोच्या प्रमाणे चिकनच्या तांदूळ घेऊ शकता. आणि इथे मी हिरव्या मिरच्या, टोमॅटो आणि लांबडा कांदा, 3 मोठे लांबडे कांदे कापून घेतलेले आहेत आणि तमालपत्र. तर आता मी कढईमध्ये तेल आणि तूप दोन्ही टाकलेलं आहे गरम करायला. आणि मी आता ह्याच्यामध्ये तेल चांगलं तापल्यावर कांदा आणि तमालपत्र घालणार आहे. कांदा आणि तमालपत्र मी तेलाच्या आणि तुपाच्या फोडणीत टाकलेलं आहे. ते आता आपला कांदा ब्राउनिश किंवा जास्त पण ब्राऊन नाही, तांबूस रंगाचं होईपर्यंत त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी आपला कांदा भाजत आलेला आहे. आणि मी इथे मोठे चिरलेले लांबडे टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो आणि हिरवी मिरची ही मी टाकत आहे. ती पण आता आपण कांद्यासोबत चांगली परतून घेऊया. चांगलं त्याचं मॉइश्चर जाऊपर्यंत कांदा टोमॅटोचं चांगलं तेल सुटूपर्यंत आपण आता यांना परतून घ्यायचं. चिकनला मॅरिनेशनसाठी मी पुन्हा एकदा रिपीट करते. दही, अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट, बिर्याणी मसाला किंवा चिकनचा रेडीमेड मसाला जो येतो तोही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, किंवा तुम्ही घरात बनवत असाल तर तेही पावडर तुम्ही ॲड करू शकता. प्रॉपर अर्धा तास मी ह्याला मॅरिनेट केलेलं आहे अर्धा किलो चिकनला. आणि हे तांदूळ पण आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत, बासमती अर्धा किलो. कांदा टोमॅटो आता बऱ्याचपैकी शिजलेले आहेत. आता आपण ह्या प्रोसेसला आपलं मॅरिनेटेड केलेलं चिकन ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे. मॅरिनेट केलेलं चिकन चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे. आणि आपण आता या स्टेजवर झाकणी झाकत आहोत आणि चिकनला त्याला स्वतःचं अंगचं पाणी सुटू द्यापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आपण वरतून पाणी नाही टाकत आहोत. त्याचं त्याला स्वतःचं पाणी जोपर्यंत रिलीज करत नाही तोपर्यंत झाकून ठेवायचं आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं. झाकणी काढलेली आहे आणि आपण आता परतून बघूया. चिकन बऱ्याचपैकी शिजलेलं आहे. आणि आता आपण ह्या प्रोसेसला तांदूळ जे आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले ते टाकणार आहोत. चिकनमध्ये तांदूळ टाकलेले आहेत आणि आपण जरा तांदूळ चांगला चिकनमध्ये परतून घेऊया. टोपाच्या मापाने आपण तांदूळ भिजत घातलेले, त्याच टोपाच्या मापाने आपण पाणी टाकणार आहोत. तर याच टोपाच्या मापाने मी 1.5 टोप पाणी टाकणार आहे. भातामध्ये मी 1.5 टोप पाणी घातलेलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला, तुमचा तांदूळ कसा नवीन जुना आहे त्या. आणि आता सर्वात शेवटून मी आता मीठ टाकत आहे. मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपण चांगलं एकदा परतून घेऊया आणि उकळ येऊपर्यंत चांगलं भात शिजवून घेऊया, थोडं हाय टू मीडियम फ्लेमवर ठेवून. भातातलं पूर्ण पाणी आटल्यावर, बऱ्याचपैकी पूर्ण असं पाणी आटून गेल्यावर मी ह्याच्यामध्ये थोडं फ्लेवरसाठी फूड कलर टाकत आहे. फूड कलर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, अदरवाईज नाही टाकलं, स्किप केलं तरीही चालेल. मी थोडासा फूड कलर टाकत आहे. आणि आता ह्याला पूर्ण मंद आचेवर करून झाकणी टाकून खाली तवा ठेवून आपण ह्याला चांगला दम द्यायचा आहे 15 मिनटापर्यंत, पूर्ण मंद आचेवर ठेवून. आपण आता झाकण उघडून पाहूया. आणि आपला भात बऱ्याचपैकी रेडी झालेला आहे, वाफ आलेली आहे. आता ह्याला प्लेटीत सर्व करायला घेऊया. तर असा आपला साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात चिकन पुलाव झालेला आहे. तर तुम्ही नक्की रेसिपी लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.